नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल सावळ्याची जणू सावळी. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे जो रतन शेट असतो तो सारंगची माफी मागत असतो. म्हणतो की साहेब माझ्याकडून हे आता कधीही होणार नाही, आणि तो त्याच्या गुंडांना सांगून सोन्याचे दागिने सगळे आणून स्वतःच्या पहिल्या बायकोला देऊन टाकतो. तोपर्यंत असं म्हणल्यानंतरनं त्याची स्वतःची पहिली बायको म्हणते की दुसऱ्या मुलीला, जी रतनबरोबर लग्न करणार असते, म्हणते की बघ बाई, तुला लग्न करायचं आहे का नाही. हा माणूस अजिबात चांगला नाही आहे, मला चांगलंच माहिती. शेवटी तुझा निर्णय आहे ह्याच्याशी लग्न करायचं का नाही. तोपर्यंत तेही मुलगी म्हणते, असल्या नीच माणसाबरोबर मला अजिबात लग्नसुद्धा करायचं नाही, आणि कायमस्वरूपी कोण राहणार आहे ह्याच्याबरोबर. तोपर्यंत इथे रतनची ती पहिली बायको आणि सारंग आणि ओवी तिथून निघून जातात. तोपर्यंत ओवी म्हणते की बाबा खरंच ना, मला ना आबीर बरोबर भेटायचं आहे. तोपर्यंत सारंग म्हणतो की हो ठीक आहे ओवी, आपण दोघीजणी त्याला भेटल्यानंतर बोलू ना. तोपर्यंत ते आबीरसुद्धा सावळीसमोर येतो. सावळी पटकन आबीरला घट्ट मिठी मारते आणि म्हणते की आबीर, तू ठीक तरी आहेस ना, चांगला आहेस ना, त्या रतन शेटनी तुला काही केलं तर नाही आहे ना. तोपर्यंत आबीर म्हणतो की नाही गाई, मला काहीही केलं नाही आहे, तू एवढी काळजी करू नको, मी ठीक आहे. असं म्हणल्यानंतरनं परत इथे सावळी त्या रतन शेटकडे जाते. म्हणते रतन शेट माफ करा मला, पण मला ना जे काही तुम्ही माझ्याकडून पैसे मागितले होते लवकरात लवकर मी देण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत रतन म्हणतो की जाग सावळे, इथून जा, तुझा मॅटर आपण नंतर न बघू. आता तो स्पायडरमॅन जो कोणी आला होता ना त्याला मी पहिल्यांदा बघणार आहे, कारण की माझ्या ताटामध्ये माती कालवून गेला आहे तो. तोपर्यंत सावळी विचारते कोण होता तो माणूस. तोपर्यंत तो रतन काहीसुद्धा बोलत नाही, आणि आबीर म्हणतो की अगं आई, एक स्पायडरमॅन आला होता आणि ह्या रतन शेटची पाक राख रांगोळी करून गेला. असं म्हणल्यानंतर रतनला खूप राग येतो आणि जोरजोरात आबीरच्या नावाने ओरडायला लागतो. परत इथे ओवी म्हणते बाबा चल ना रे, आपण जिथून आलो ना त्या रतन शेटकडून तिथेच जाऊया, आबीरसुद्धा तिथेच असेल, आणि हे दोघंजणी जाणार. तोपर्यंत ओवी रस्ता क्रॉस करत असताना गाडीला धक्का लागणार. तोपर्यंत सावळी पटकन तिला ओढते आणि म्हणते की बाळा ठीक तरी आहेस ना, असं म्हणून घट्ट मिठी मारते. सारंगी पाहून ओवीकडं खूप त्यालाही वाईट वाटलेलं असतं की अरे आपण लक्ष देऊ शकलो नाही ओवीकडे, आणि शेवटी सावळी आणि सारंगची तिथेसुद्धा भेट होत नाही. ते दोघेजणी तिथूनसुद्धा निष्ठून जातात. तोपर्यंत आबीर म्हणतो की आई अगं, तेच ते स्पायडरमॅन आहे, त्यांना चल ना आपण भेटूया, ते निघाले आहे. तोपर्यंत ते सारंग रस्ता क्रॉस करणार. तोपर्यंत पोलिसांची गाडी येते आणि सारंगला म्हणतात की तुमच्या विरोधामध्ये रतन शेटनी कंप्लेंट केली आहे, तुम्हाला नेण्यासाठी आलो आहे. तोपर्यंत सारंग गपचूप गाडीमध्ये बसतो आणि म्हणतो की काही जरी झालं तर सत्य तर मला माहीत आहे काय आहे, रतनची पहिली बायकोसुद्धा तुम्हाला सगळे काही पुरावे देऊ शकेल. तोपर्यंत तेही खूप समजवण्याचा प्रयत्न करते, पण ते पोलीस काही ऐकायला तयार नसतात. रतनच्या पहिल्या बायकोला, ओवीला आणि सारंगला ते पोलीस लोक जंगलात घेऊन चाललेले असतात. सारंग म्हणतो तुम्ही तर मला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणार होता ना, आणि इथे कुठे घेऊन आला आहात. पोलीस त्यांना भयानक असा चकमा देऊन जंगलात घेऊन येतात सारंगला, आणि म्हणतात की अरे तुला तर नाही तर मारण्यासाठी आणला आहे आम्ही, नाही की पोलीसमध्ये कशाला घेऊन जाऊ, असं काही रतनने आम्हाला काही सांगितलं आहे. तोपर्यंत इथे जी कोण राजकुमारची पहिली बायको असते तिचा प्लॅन असतो की आपण आपल्या मुलीच्या नावाने मार्केटमध्ये सनस्क्रीन आणूया, असं आपण तिलोत्मा मेहंद्रेला सांगूया. राजकुमारचा सुद्धा तोच प्लॅन असतो. तिलोत्माला ती मोनिका सांगणार, म्हणते की आई माझ्या मुलीचा वाढदिवस येत आहे आता, तिच्या नावाने आपण हे सनस्क्रीन मार्केटमध्ये लॉन्च करूया. तोपर्यंत असं म्हणल्यानंतर तिलोत्मा म्हणते की अगं आपल्या कंपनीची पहिलीच एक सनस्क्रीन सावळी सनस्क्रीन आहे, आणि दुसरी एक काढायची म्हणल्यानंतर जरा नवलच आहे. सावळी सनस्क्रीन एवढी चालते ना, काही विचारूच नको, तिच्यामुळे तर आपण इथपर्यंत आलो आहे, तुला माहिती आहे का. तोपर्यंत राजकुमार ही तिलोत्माची कड ओढतो आणि मोनिकाला म्हणतो की अगं तुला मी पहिल्यांदाच बोललो होतो ना, ती आपण बंद नाही करू शकत. तोपर्यंत तिलोत्मा म्हणते की नाही, कुठलीही तुम्हीही काढा, पण ही सावळी सनस्क्रीन अजिबात कोणीही बंद करायची नाही, असं म्हणून ती मोनिका आणि राजकुमारवरती खूप चिडते आणि राजकुमारला खूप खरी खोटी सुनवते. राजकुमार मोनिकडे पाहतच राहतो. म्हणतो की आपण आईच्या मनातून सारंग आणि सावळीबद्दल कधीही द्वेष आपण निर्माण करू शकणार नाही. तोपर्यंत आपण येणाऱ्या भागामध्ये पाहूया की
सारंग आणि सावळीची भेट होईल का? नक्की सत्याचा खुलासा होणार का? राजकुमारचा नक्की पर्दाफाश होईल का? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओही यायला लागलेले आहेत, त्यालाही तुम्ही भरभरून प्रेम, आशीर्वाद, सपोर्ट असेच करत राहा. भरभरून अशा कमेंट करा. बाय सगळ्यांना.